तिथे मग वरती मांडवी आणि बघा मी सकाळी उठून देवपूजा वगैरे सगळं केलेली आहे. बट मृणाली बघा मृणाली तर मी जबरदस्ती करून पूजा करून घेतली तुमच्याकडे. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज हा आपला गुढीपाडवा स्पेशल ब्लॉग असणार आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता आपण आपल्या या ब्लॉगला सुरुवात करूया. गुढी उभं करण्याची तयारी सुरू आहे. राखीने हा जो कलश आहे त्याला सजवायला सुरुवात केली. देवपूजा आपली ऑलरेडी करून झालेली आहे. तर आता आपण सुरुवात करूया. नैवेद्य पण इकडे आपलं आहे. नमस्कार मंडळी, तुम्हाला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण गुढी उभारणार आहोत. आपल्या घरी गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहोत. तसंच आज आपण भरपूर पदार्थही बनवणार आहोत नैवेद्यासाठी. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण दिवसभरात काय काय करणार आहोत ते आज तुम्हाला सगळं बघायला मिळणार आहे. चला तर मग गुढी उभारण्यापासून सुरुवात करूयात. ही आता आपण काय करतो, गुढीचं वस्त्र जे आहे, ही नवीन कोरी साडी आपण घेतलेली आहे. आता त्याच्यापासून आपण गुढीचं वस्त्र उभारूया. आता हे जे गुढीचं वस्त्र आहे ते आपण व्यवस्थित घडी करून घेतलेले आहे. आता या काठीला आपण ते बांधूया. आता काठीला हे वस्त्र व्यवस्थित घट्ट बांधून घेऊ. ह्याला काठीला बांधून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला कडुनिंबाची पानं, हार जे काही आणलेलं आहे ना ते आपण आता ह्याला लावून घेऊया. आंब्याचा टाळा, कडुनिंबाची पानं हे सगळं आपण आता ह्याला आपण बांधून घेऊया. आता ह्याला बत्ताशाची माळही लावतात. आम्ही खूप शोधली पण आम्हाला मिळाली नाही. गुढीपाडवा म्हणजे आपला नवीन वर्ष, मराठी हिंदू नवीन सण नवीन वर्षात चालू होत आहे. सगळ्यांनी आवर्जून गुढीपाडवा साजरा करावा आणि ही आपली संस्कृती अशीच टिकवून ठेवावी हीच सगळ्यांना विनंती. आता आपला जो कलश आहे तो आपण ह्याच्यात लावून घेऊया. राहील ना. आता आपण गुढीला हात चढवून घेऊया. आता पाठ घेऊया. पाटावर तांदूळ घेऊया. तांदूळ नारळ कशाला बोलता? नारळ तिथे असं स्टार्ट का. आता आपण पाटावर राखी थोडेसे तांदूळ पसरवून ठेवते. त्या तांदळावर आपल्याला गुढी उभी करायची आहे. तर आता आपण गुढी उभी करून घेऊया. तर हा जो पाट आहे याला इकडे आपण उभं करतो आपल्या येण्यावर. त्यामुळे आता मी ह्याला खिडकीच्या बाहेर ठेवतो इथे. आणि आपली जी गुढी आहे ती मग आपल्याला अशी इकडे विंडोच्या सहाय्याने असं ते आपल्याला त्याला बांधावी लागणार आहे इथे. आता ह्याला इथे सपोर्ट देतो रशीने बांधून, जेणेकरून ती अशी उभी राहील. आपली गुढी उभारून झालेली आहे. तर आता आपण गुढीची पूजा करून घेऊया. आता तुम्ही इथे बघू शकता आपण गुढीसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवलेला आहे. पुरणपोळी आहे आणि फुलं आहेत पूजेसाठी. आता आपण आरती करून घेऊया. तर धाकट्या सुनबाईंना पहिला मान मिळालेला आहे आज. पोळी तिथेच ठेवू का? पोळी तिथेच ठेवू.
तर आता आपली गुढी पाडव्याची पूजा करून झालेली आहे आणि आपण गुढी उभी केलेली आहे. आता इकडे जेवणाचं काम सुरू आहे. इकडे नक्की काय बनवतं आता? नमस्कार मंडळी. तर आपण आता जेवणाची तयारी करत आहोत, म्हणजे नैवेद्याची तयारी करत आहोत. तर आता तर डाळ झालेली आहे. डाळ इकडे बघा आपली बनवून झालेली आहे आणि त्यानंतर इथे भात पण झालेला आहे. अच्छा, भातही रेडी झालेला आहे. अच्छा, ओके. आणि आता आपला इकडे आपण वाटाण्याची उसळ बनवत आहोत. अच्छा, अच्छा. त्याच्यानंतर आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. ओके, वाटाण्याची उसळ आणि बटाट्याची भाजी बनवायचं काम चालू आहे. आणि हे काय चालू आहे इथे? त्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण आणि आपलं घरगुती जे वाटलेलं वाटण अच्छा, असतं, हां, त्याची आपण वाटाण्याची उसळ बनवणार आपण आहोत. वाटाण्याची आणि भजी वगैरे काय नाही बनवणार आपण? भजी वगैरे नाही बनवणार. ठीक आहे, भजी कट करा. भजी नाही आहे आपल्याकडे. अजून आपण गोड 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 पदार्थ आपण काय बनवणार आहे? आता श्रीखंड आणि पुरी आहे आणि संध्याकाळी आम्ही गुलाबजाम बनवणार आहोत. अच्छा अच्छा, श्रीखंड आपण स्वतः बनवणार आहोत? नाही, विकत आणलेलं आहे श्रीखंड. अच्छा, विकत आणलेलं आहे. ठीक आहे ठीक आहे, चला. मग आता अशा प्रकारे आपलं जेवण बनवायची तयारी सुरू आहे. मग आता जेवण कंप्लीट झाल्यावर मग तुम्हाला आम्ही दाखवतो आपलं जेवण. आपण जे नैवेद्य साईडला काढू तर मग ते आपण बघूया. तर आता आपली बटाट्याची भाजी आहे ती पण झालेली आहे कंप्लीट. राखीकडे आपलं दाखवतोय. बटाट्याची भाजी आपली तयार झालेली आहे. आणि आता इकडे मृणालीने हे सुरू केलं आहे, पुऱ्यांसाठी तयारी सुरू केलं आहे. आता आपण गव्हाच्या पिठामध्ये थोडा 1-2 चमचे रवा घेतलाय आणि तो थोडा भिजवून ह्याच्यात आपण मिक्स केलं आणि थोडंसं मीठ टाकलंय. आता पीठ मळून घेऊया आणि थोड्या वेळाने मग पुऱ्या लाटून घेऊया. तर आपलं इकडे पीठ मळून झालेलं आहे आणि इकडे आपण तेल तापत ठेवलेलं आहे. आणि ह्या ज्या दोन आपल्या कोण आहे त्या? ह्या आपल्या पुऱ्या लाटणाऱ्या ज्या 2 बायका आहेत त्या आता पुऱ्या लाटायला सुरुवात करेल. एक लाटायला सुरुवात करेल, इकडे तळायला सुरुवात करेल. तर आता पुऱ्यांचं पीठ मळलेलं आहे. पटापट आता पुऱ्या लाटायच्या आणि तळून काढायच्या, फटाफट नैवेद्य दाखवायचं, कारण खूप भूक लागली आहे आम्हाला. मला भूक नाही लागले, ह्या दोघींना भूक लागले. मला तर नाही. सकाळी 4 वाजता उठलेला होता. 4 वाजल्यापासून मला सकाळपासून उपवास आहे. मी म्हटलं आज डायरेक्ट मी नैवेद्य सोडूनच. तेव्हा ब्रश करत होती तेव्हा दादा बाहेर आले, असे बदकासारखे चालत करतात काय. अशा प्रकारे आमची पुरी फुगलेली आहे. टाका. वा, खूप छान पुऱ्या झाल्यात बघा. मी ह्यांना एक टिप सांगितलेली, त्या टिपमुळे ह्यांच्या पुऱ्या वगैरे खूप छान अशा. टीप सांगा. तर आपली टीप होती की आपण पुऱ्यांमध्ये रवा टाकलेला आणि त्या रव्यामध्ये पुऱ्यांमध्ये सॉरी हा आपण जे पीठ मळलं त्या पिठामध्ये आपण रवा टाकलेला आणि त्यामुळे आपल्या पुऱ्या बघा एकदम अशा एकदम. मम्मीने आता मला एवढं मोठं लेक्चर दिलं नाही. आणि हे पण झालंय, मस्त कडक पण झालंय. ते थोडं अजून लाल झालं पाहिजे. राखी थांब, थोडं अजून लाल झालं पाहिजे. पहिलीच होती देवाचं. देवाची आहे. मृणालीच्या चपात्या किती गोल आहेत बघून घ्या. नेक्स्ट टाइम जरा पुऱ्यांचा साचा घेऊन या. हे असं करत बसावं लागतं डबल काम. पण हीच आपली खरी पद्धत आहे. लहानपणापासून आपण घरी हेच बघत आलोय. आमच्या घरी साचा होता. तुम्ही मोठी माणसं, मी वैभववाडीची माणसं ना, त्यामुळे तुमच्या घरी साचा काय असेल आणि तुमच्या घरी काय काय असेल अजून. आम्ही बिचारे गरीब, आम्ही खेड मधले, आम्ही काय नाही. आमच्या घरी असत तांब्या उलटा करायचा आणि झालं, आमच्या पुऱ्या होतात पटापट. आपण कोणती भाजी बनवणार आहोत? मिरची भाजी आणि बटाट्याची भाजी. थोडीशी मिरची आहे, ती आहे ना पोपटी थोडीशी. अच्छा, मिरची भाजी आणि आपण बटाट्याची भाजी बनवणार आहोत. कांदा भाजी बनवणार आहोत आपण. कांदा कापून द्याल जरासा. कांदा भाजी कॅन्सल. त्यानंतर पापड आपण बनवणार आहोत. बनवणार नाही, तळणार आहोत. अच्छा सॉरी, आपण पापड तळणार आहोत. आणि आपण गुलाबजामुन आपण संध्याकाळी बनवणार आहोत. संध्याकाळी जर बघू, संध्याकाळी आमचा बाहेर जाण्याचा पण प्लॅन आहे. जर झालं तर मग आज आम्ही 5 जण जाऊ बाहेर फिरायला. तर आता आपल्याला पुऱ्या झालेल्या आहेत. पटापट मस्त अशा कुरकुरीत पुऱ्या झालेल्या आहेत. तुम्ही टीप फॉलो करा रवा टाकण्याची, मस्त होतील तुमच्या पुऱ्या. रवा टाकल्याने तेल पण कमी खातं. तेल पण कमी घेतलं जातं.
आपलं सगळं जेवण तयार आहे. आता आपण पटकन नैवेद्य दाखवूया. 1 वाजलेला आहे, वाजून गेलं आहे. आता पटकन नैवेद्य दाखवून आणि जेवायला बसेल. नंतर आराम वगैरे करून आम्ही परत घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण हे जाणी जय यज्ञ कर्म जय जय रघुवीर समर्थ. आता भूक लागली आहे.